आपल्यासोबत राजाभाऊ वाजे आहेत, खासदार राजाभाऊ, सगळा विषय आपल्या समोर आहे, आपली प्रतिक्रिया. नाही, हे ज्या गोष्टी ह्या टोल बूथवर किंवा पार्किंगवर जी गुंडगिरी चालती ती गुंडगिरी बंदच व्हायला पाहिजे. कारण एक तर सगळ्यांची, सर्वसामान्य लोकांची अरेरावी करणं, गुंडगिरी करणं, पैसे वसूल करणं, खंडण्या घेण्यासारखे पैसे वसूल करणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळेस हस्तक्षेप करून या प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे, या भावना माझ्या वैयक्तिक आहे. राजाभाऊ, एक मुद्दा असा आहे की जो मी सगळ्यांना विचारायचा प्रयत्न करतोय, मगाशी देवारी फरांदेंना विचारला की हा काही टोल नव्हता, हा विषय होता त्या काय ते ठिकाण आहे तिथे प्रवेशासाठीची पावती फाडली जात होती. हा पैसा कोणाकडनं गोळा होतो, याच्या मागचा कंत्राटदार कोण आहे, याच्या मागचा राजकारणी कोण आहे, ही मारहाण काही विशिष्ट हेतू ठेवून झाली होती का? जर काय गाडीमध्ये समजा महिला असत्या, पत्रकार नसते, तर नेमके कोणकोणते प्रकार झाले असते की ज्याच्यामुळे आपण जागे झालो असतो, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. नाही, मी टोल नाक्याचा विषय याच्या संदर्भात नव्हता घेतला, एकूणच जनरल विषय घेतला होता की टोल नाका असेल किंवा कार पार्किंग असतील किंवा याचे प्रवेशाचे हे असतील, इथं ज्या गुंडगिरीच्या प्रवृत्ती गोळा होत आहेत आणि तिथे लोकांवर दादागिरी, सर्वसामान्य माणसांवर दादागिरी करतात, याचा नायनाट झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण राजाभाऊ, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही काय, देवयानी काय, सगळ्या पक्षाचे कोणी का असे ना, आमचं काही म्हणणं नाहीये. अहो, पण प्रश्न असा आहे की ह्या बातम्या आज पहिल्यांदा नाही दाखवलेल्या, सगळ्या वाहिन्यांनी टोलवरची मुजोरी दाखवण्यात आलेली आहे. आताचा प्रसंग टोल बाबतीतला नाही, लोकांचा गैरसमज होऊ शकतो, पण हे कोण मंडळी आहेत? ते कर्मचारी आहेत का, ते पगारी नोकरदार आहेत का, ते कंत्राट कामगार आहेत का, कोण आहेत कोण ही मंडळी? आणि हे सगळं नाकाखाली घडतंय, याच्यावरती आज ही बातमी आली म्हणून सगळ्यांच्या समोर येते, यांच्यावरती कारवाई होण्याची आपण खात्री बाळगायची का? जरूरच. मी आता आज शनिवार, रविवार, सोमवारी मी SP साहेबांशी भेटून त्याबाबत चर्चा करणार आहे आणि त्याबाबत काय ऍक्शन घेतली याबाबत आपण चर्चा करू. मग मी सांगतो तुम्हाला. राजाभाऊ वाजेजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. हा प्रश्न फक्त पत्रकारांचा नाही, पत्रकारांना विशेषाधिकार नाही, पण जर का ही परिस्थिती एका गाडीतून 4-4 वाहिन्यांचे पत्रकारांच्या बाबतीत ही मुजोरी दाखवली जात असेल, तर ज्यांचा आवाज सांगितला जात नाही, मांडला जात नाही, त्या सामान्यांनी काय करायचं म्हणून आपण मुद्दा लावून धरलेला आहे.